ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा। दाभाडी येथे माजी सैनिकांचा तसेच सीआरपीएफ किशोर पांडुरंग कापळणीस यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न। दिनांक 7 एप्रिल रोजी दाभाडी येथे सीआरपीएफ किशोर कापळणीस यांचा 23 वर्ष देशसेवा करून सेवापूर्ती सोहळा कार्यक्रम अध्यक्ष ज्येष्ठ नेते सुरेश नाना निकम, माजी खासदार सुभाषजी भामरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार दादासाहेब भुसे, सैनिक मित्र डॉक्टर तुषारदादा शेवाडे, माननीय राजेंद्रजी भोसले, दशरथ निकम, शशीभाऊ निकम, सरपंच प्रमोदजी निकम, उपसरपंच गब्बरदादा निकम, संजय निकम, लकीआबा निकम, निलेश कचवे, मनोज हिरे आदी मान्यवर अतिथी उपस्थित होते। या सेवापूर्ती सोहळ्याप्रसंगी माजी सैनिक असोसिएशनचे पदाधिकारी तसेच आत्ताच निवृत्त झालेल्या 21 माजी सैनिकांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। याप्रसंगी आई-वडील, पत्नी, मुलगा-मुलगी यांचा दाभाडी गावाच्या व मान्यवरांच्या वतीने शिवप्रेमी प्रतिष्ठान व मराठा महासंघाच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन भव्य नागरी सन्मान करण्यात आला। यावेळी आई व मुलीने आपल्या मनोगतात भावनिक होऊन आपल्या कुटुंबापासून दूर असलेल्या सैनिकांची व्यथा मांडली। परंतु नक्कीच प्रत्येक कुटुंबाने देशसेवेसाठी पुढे यावे असे मत त्यांनी मांडले। माननीय सुभाष भामरे यांनी आपल्या मनोगतात पाकिस्तानात लढाईत बंदी झालेल्या चंदू चव्हाण व लेफ्टनंट कर्नल अभिनव यांच्या सुटकेचा प्रसंग सांगितला। तर नामदार दादासाहेब भुसे यांनी माजी सैनिक असोसिएशन तसेच त्यांच्या कुटुंबांच्या मदतीसाठी केलेले कामकाज सांगितले। तर अध्यक्षीय भाषणात सुरेश नाना निकम यांनी असे कार्यकृत नवीन युवकांना देशसेवेसाठी प्रेरणा घेतील असेही मत यावेळी मांडले। या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर उमेश निकम तर सूत्रसंचालन मराठा महासंघाचे सरचिटणीस अमोल निकम यांनी केले। तर आभार शिवप्रेमी प्रतिष्ठानचे शेखर निकम यांनी केले। यावेळी दाभाडी ग्रामपालिका, शिवप्रेमी प्रतिष्ठान, मराठा महासंघ, माणुसकी फाउंडेशन, टायगर ग्रुप, मातोश्री रिक्षा युनियन, इंदिरा नगर मित्रमंडळ, निकम व कापळणीस परिवाराने कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली। गर्जना न्यूज, किशोर पगार, दाभाडी।